राज्यातील या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी होणार, पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाची शेतकरी कर्जमाफी योजना सुरू केलेली आहे। पीक कर्ज माफ करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा या योजनेचा उद्देश आहे। ही योजना अशा शेतकऱ्यांसाठी लागू आहे ज्यांनी 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 दरम्यान शेती पीक उद्देशाने 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेतलेले होते आणि विविध कारणांमुळे ते परतफेड करू शकलेले नाहीत। राष्ट्रीयकृत व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, ग्रामीण बँका आणि इतर पतसंस्थांचे कर्ज माफ केले जाईल। मंत्री, खासदार, आमदार, वरिष्ठ सहकारी अधिकारी, बँक संचालक, उच्च उत्पादन असलेल्या व्यक्तींना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे। प्रमुख ठळक मुद्दे: 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत घेतलेले 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पूर्णपणे माफ केले जाईल। अल्पकालीन पीक कर्ज आणि पुनर्रचित पीक कर्ज यांचा समावेश होतो। शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी अर्ज करण्याची गरज नाही। माफ केलेली रक्कम थेट त्यांच्या कर्ज खात्यात जमा केली जाईल। शेतकऱ्यांची भूमिका: 1. कर्ज खात्याशी आधार क्रमांक लिंक असावा। 2. बँक पात्र शेतकऱ्यांची यादी आणि कर्जाची रक्कम प्रकाशित करतील। प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक ID मिळेल। 3. शेतकरी आपले नाव, आधार आणि कर्जाची रक्कम आपले सरकारी सेवा केंद्रावर पडताळू शकतात। 4. तपशील जुळल्यास माफ केलेली रक्कम त्यांच्या कर्ज खात्यात आपोआप जमा होईल। 5. सोप्या भाषेत या योजनेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना त्यांच्या कर्ज खात्यात 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची रक्कम थेट हस्तांतरित करून कर्जमुक्ती प्रदान। प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही होती आजची अपडेट। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।